वंडर बॉय ऑफ शहापूर मैदानावरती आपण पाहू शकतो दाखल झालेला आहे. तर नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ताकदीचं दुसरं नाव म्हणजे बाली. 11 वाजून 15 मिनिटं आपल्याला पाहायला मिळतील झालेली आहेत आणि पहिला बॉल पडतोय. रुपेश व्यापारी जो एक्सपिरियन्सचा खजिना घेऊन येतो तो खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय. पंचांचा हिरवा सिग्नल दोन्ही संघांना देऊया खेळाच्या दृष्टिकोनातून. खूप साऱ्या अशा शुभेच्छा. पहिला बॉल ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. फक्त दिशा दाखवली. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर होते. सिंगल झाली आहे ॲड आणि सिंगल धावेच्या सहकार्याने धावफलकावरती धावा आपल्याला एक पाहायला मिळतील. सांघिक धावफलक झालाय ओपन जिथे एक धाव जी मात्र धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. आमचे स्कोरर प्रशांतजी भुईर सर ते देखील आपल्याला जॉईन झालेले आहेत. एक चांगला चेहरा आणि त्यासोबतीला चांगली हँडरायटिंग, खूप चांगली स्कोरिंग आणि प्रत्येक चेंडूवर तर ज्यांचं खूप चांगलं अपडेशन असतं असे आमचे प्रशांत सर कालच्या दिवसामध्ये आपल्याला धोनी अर्थातच गणेश डिंगोरे सर देखील पाहायला मिळाले होते. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवलाय, लँड होतोय हातामध्ये आणि झेल धरणीला दान. बालीची झेल सोडलेली आहे आणि मैदानावरती जर पाहायला गेले एक धाव झाली आहे कंप्लीट. सकाळच्या सत्रामध्ये ही चूक फार महागात पडू शकते कारण जो खेळाडू बुरशेती संघाचा ट्रम्प कार्ड आहे अशा खेळाडूची तुम्ही झेल सोडलेली आहे. आता तो तुम्हाला सोडेल का हा मोठा प्रश्न मैदानावरती झालाय उपस्थित. आज ओमकार देखील नाहीये इन ॲक्शनमध्ये. त्याची अनुपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. टीम शिरे संघासाठी फार मोठी असेल कारण तो सिंगल हँडेडली मॅच जिंकवायचं एक कॅलिबर त्याच्यामध्ये आहे. असाच खेळाडू मैदानावरती उपस्थित नसतो त्यावेळेस संघाचं कॉम्बिनेशन थोडंसं बदललेलं पाहायला मिळतो आणि अशा वेळी संघाला देखील विजयासाठी फार मोठे प्रयत्न करावे लागतात. हा लाईव्ह चेंडू डॉट अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती पहिलं मार्गस्थ आहे. पहिले 2 चेंडू 2 सिंगल. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतो डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 3 चेंडूंचा खेळ झालेला आहे. असं म्हटलं जातं की मुकाम तो मेहनत की देन है, किसी की किस्मत यूं ही बदनसीब नहीं होती और हालातों का कसूर ना निकाल मेरे दोस्त, तरक्की तो वो भी करते जिनको रोटी तक नसीब नहीं होती. मैदानावरती हेच करायचंय कारण संघाचा एक ट्रम्प कार्ड ओमकार तारमाळे तो इन ॲक्शन मध्ये नाहीये. मात्र काय आहे आपल्याकडे यामधून शून्यापासून आज निर्माण करायची विश्व आणि शिरीष संघ तीच अपेक्षा घेऊन बोरशेती संघा विपक्ष फाईट करेल यात मात्र शंका नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र फक्त आणि फक्त 2. यावेळेस चेंडू वेट अँड वॉच अँड डिलिव्हर्ड करायचा जरूर प्रयत्न केला गेला. वाईटिश मिडॉन मध्ये खूप चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान हा जर क्रिकेटचा मॅन्युअल बनला तर त्याचा पहिला धडा असेल अगदी तोच मैदानावरती पाहायला मिळतोय. खुलवा टप्प्याचा बॉल होता. मोठा फटका मारायचा जरूर प्रयत्न केला गेला मात्र कार्पेटच्या सहाय्याने चेंडू वायडिश मिडॉन मध्ये ट्रॅव्हल झाले जिथे मिडॉन मध्ये फिल्डर होते. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. पहिले 2 चेंडू 2 सिंगल, त्यानंतर 2 चेंडू 2 डॉट अशा रीतीने 4 चेंडू झालेले आहेत या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामधील. रुपेश व्यापारीने खूप इम्प्रेसिव्ह बॉलिंग, कंजूस गोलंदाजी, इकॉनॉमिकल गोलंदाजी आपल्या पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये केली आहे. यावेळेस चेंडू मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. डीप मध्ये आपण पाहू शकतो इथे व्हाट अ कॅच, बडी मछली जाल में. या मॅचची गोल्डन विकेट झाली आहे कॅरी. वंडर बॉय ऑफ शहापूर अर्जुन बांगरची केळी समाप्त. थीमला बसलेला झटका क्रमांक पहिला. अर्जुन बांगर बॅक टू दी पवेलियन. अर्जुन बांगरची मोठी विकेट मैदानावरती कॅरी करण्यात यश मिळालेलं आहे रुपेश व्यापारीला. जर बालीची विकेट आली असती तर मी म्हणेल या मॅच मध्ये शिरे संघ अशा पोझिशनवरती असता जिथून मात्र त्यांचे 5ही बोट तुपामध्ये असते. मात्र क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काहीही घडतं. आता मात्र तिसऱ्या क्रमांकावरती कॅप्टन कूल रोशन विखांडे आपल्याला पाहायला मिळेल. पाहूया रोशन विखांडे कशा प्रकारची कामगिरी करतील. बेस्ट ऑफ बोरशेती विपक्ष शेरे अशी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. संघ आपण पाहू शकतो साईनगर चेरपोली संघ तो पुढील फेरीमध्ये दाखल झालेला आहे. चेरपोली संघ अर्थात साईनगर चेरपोली संघाला एक विनंती असेल, आपण कुठेही जायचं नाहीये. यापुढील मॅच आपली असेल त्यामुळे आपण उपस्थित राहायचंय मॅचसाठी कारण मॅच आपली आहे. विनिंग टीम वर्सेस साईनगर चेरपोली अशी दुसऱ्या फेरीतील तो पहिला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र आपण पाहू शकतो शेवटचा बॉल आहे. 1 विकेट 2 धावा. धावफलकावरती फटका सुरेख आहे. अक्रॉस द लाईन हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आडव्या पट्ट्याने खूप चांगला फटका पाहायला मिळतो. चेंडू डीप मिड विकेट मध्ये ट्रॅव्हल होतोय. उचलतील फेकतील फिल्डर तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा 2. अशा रीतीने एंड ऑफ अ फर्स्ट ओव्हर पहिल्या षटकाची समाप्ती आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळती आहे जाऊन पोचली आहे. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अर्जुन बांगरची खेळी समाप्त झाली. 4 चेंडू त्याने फेस केले. फक्त 1 धावेचं इंडिव्हिज्युअल कॉन्ट्रीब्युशन त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. पाली भागरेचे 1 चेंडू फेस केला आणि 1 धाव त्यांनी बनवली. आणि आपल्याला मैदानावरती रोशन विखांडे पाहायला मिळतात जे कॅप्टन कूल आहेत. त्यांच्या माध्यमातून 1 चेंडू फेस करण्यात आलेला आहे आणि 2 धावा बनवल्या गेल्या आहेत.
सिंगल डबलचा गेम देखील तुमच्याकडे असणं गरजेचं आहे दादा, कारण सिंगल डबलचा जर तुमच्याकडे गेम असेल, स्ट्राईक रोटेट होते, प्रेशर कमी होतो. अशा वेळी चांगले चेंडू आणि त्या चांगल्या चेंडूंवरती सिंगल काढली तर खराब चेंडूंवरती तुम्ही चौकार आणि षटकारांची आतिषबाजी देखील करू शकतात. क्रिकेट इज अ नॉट गेम ऑफ 4 and 6. क्रिकेट इज ऑल्सो अबाउट सिंगल अँड डबल. सिंगल अँड डबलचा देखील गेम आपल्याला पाहायला मिळतो. टेनिस बॉल क्रिकेट, त्यामुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सिंगल डबल काढणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. पहिल्या षटकाची समाप्ती. धावसंख्या धावफलकावरती बेस्ट ऑफ बोर्डशेती संघाची आपल्याला पाहायला मिळते. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा. आता मात्र दुसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. बॉलिंग मार्कवरती बॉलर आपल्याला या दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील. दीपेश, पाहूया रुपेश व्यापारीच्या पावलावरती पाऊल ठेवून तो देखील इम्प्रेसिव्ह कामगिरी करेल का. स्ट्रायकिंग एंडवरती बाली भागरे, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रोशन बेखांडे, बॉलिंग मार्कवरती बॉलर दीपेशला आपण पाहू शकतो. पाहूया कशा प्रकारची कामगिरी दीपेशच्या माध्यमातून केली जाईल. शेरे विपक्ष बेस्ट ऑफ बोर्शेती अशी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते. आमचे जवळचे मित्र निवृत्ती निश्चिते यांच्या माध्यमातून बेस्ट ऑफ बोर्शेती संघाला शुभेच्छा आल्या आहेत. ते देखील मॅच पुण्यावरून एन्जॉय करतायत, त्यांचं देखील करूया आपण या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार दीपेश. यावेळेस चेंडू मिस टाइम स्ट्रोक जरूर आहे. चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. वाईडिश मिड ऑफचा फिल्डर जोपर्यंत चेंडूवरती येईल, डीप एक्स्ट्रा कव्हर मधून फिल्डर पुन्हा एकदा चेंडूची गॅदरिंग करतील आणि तोपर्यंत मैदानावरती कंप्लीट झाल्या धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलकाप्रती धावा आपल्याला 6 पाहायला मिळतील. ज्याप्रमाणे मुंबईची लाईफलाईन लोकल आहे, टेनिस बॉल क्रिकेटची लाईन सिंगल आणि डबल आहे. सिंगल डबल वरती प्राधान्य देणं बेस्ट ऑफ बोर्शेती संघाला गरजेचं राहील. मैदानावरती तीच पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती आली डबल आणि टीमची टोटल 6 धावा धावफलकावरती. यावेळेस चेंडू खेचून मारलेला आडव्या पट्ट्याने एक सुरेख फटका. डीप मध्ये असतील फिल्डर, बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाली भागरेचा ब्रँड दाखवणारा ब्रँडेड स्ट्रोक चौकार पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानावरती बालीच्या माध्यमातून. संघ अडचणीमध्ये होता. फलंदाज अर्जुन बांगर बाद झाले, मात्र त्यानंतर कमबॅक आणि कमबॅकचं दुसरं नाव बेस्ट ऑफ बोर्शेती संघासाठी. आता मात्र बाली पाहायला मिळतोय. चौकार आला आणि चौकाराच्या साथीने धावफलकावरती धावा फ्लाय होतील. ऑन द बोर्ड 10 रन्स ऑन द बोर्ड. 10 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. दीपेशवरती प्रेशर असेल, कारण पहिल्या 2 चेंडूंवरती त्याच्या माध्यमातून 6 धावा खर्च झाल्या आहेत. डप्प्याचा बॉल हेलिकॉप्टर उडवला. वाईडिश मिड ऑफ मध्ये थोडीशी मिसफिल्ड झाली, तोपर्यंत सिंगल झाली. 8 एका त्यानंतर आता मिड ऑफ मध्ये थोडीशी मिसफिल्ड जायला पाहायला मिळाली. तिथे 2 धावा ऍड झाल्या बाली भागरे. आज मात्र मला वाटतंय चहासोबत नशीब खाऊन आलाय की काय, कारण नशिबाची त्याला देखील साथ मिळते आणि नशिबाची साथ मिळणं देखील फार गरजेचं आहे. ज्यावेळेस तुम्ही टेनिस बॉल क्रिकेट खेळता, टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 99% तुमची मेहनत आणि 1% नशिबाची साथ गरजेची असते. मात्र मैदानावरती आपण पाहू शकतो, जर मेहनतीच्या भरोश्यावरती जगले तर मात्र तुम्ही ब्रँड म्हणून जगता. नशिबाच्या भरोश्यावरती जगले तर मात्र एक प्रोडक्ट म्हणून जगता. यावेळेस चेंडू ऑन साइडला स्क्वेअर ऑफ द विकेट. सिंगल धाव होईल टीमच्या टोटल मध्ये आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 12 धावा धावफलकावरती आहेत. चेंडू फुटला, हरवला, नवीन चेंडू देण्यात येईल याची देखील नोंद करून घ्यायची आहे. ओला झाला, फुटला, हरवला, नवीन चेंडू देण्यात येईल याची देखील नोंद करून घ्या. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळेल. पहिला बॉल आली डबल, दुसऱ्या बॉलवरती आला चौकार, तिसऱ्या बॉलवरती आली सिंगल आणि चौथ्या बॉलवरती देखील गोषंकित क्षेत्रामध्ये चेंडू गेला जिथे मिळाली सिंगल. मिसफिल्डची जर ती सिंगल आली नसती तर मी म्हणेल या मॅचमध्ये पुन्हा एकदा कमबॅकच्या अशा पल्लवीत झाल्या असत्या. मात्र सिंगल डबलने तुम्ही समोरच्या संघाला एक अशा स्थितीवरती पोहोचवता जिथे चौकार षटकार ते मारू शकतात. मात्र डॉट बॉल ज्या वेळेस येतात त्यावेळेस समोरच्या संघावरती प्रेशर असतो. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 12 पाहायला मिळते आणि 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे. 2 चेंडूंचा खेळ या दुसऱ्या षटकामधील शिल्लक. दीपेश ऑन बॉलिंग मार्क. थोडंसं प्रेशर असेल दीपेशवरती. या बेसो चेंडू खराब पाहायला मिळतोय. खराब लाईन, खराब लेन. लेक्सिंगच्या बाहेरून चेंडू ट्रॅव्हल झाला जिथे व्हाईट बॉल. पंतरची धाव टीमच्या टोटलमध्ये 8 आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल ऑन द बोर्ड 13 धावा धावफलकावरती आहेत. डबल, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 सिंगल आणि हा आलाय अवांतरचा चेंडू ज्यावरती अवांतरची धाव टीमच्या टोटलमध्ये 8. धावसंख्या धावफलकावरती 13. कमबॅक करावा लागेल बेस्ट ऑफ बोर्शेती संघाला. सध्याच्या घडीला शेरे संघ फ्रंट फुट वरती आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस चेंडू फटका सुरेख पाहायला मिळतोय.
बाली बागरेच्या पॅट मधून बोरशेती गावाचा ब्रँड दाखवणारा हा ब्रँडेड स्ट्रोक षटकार लॉंग ऑफला क्लिअर करत आलाय उत्तुंग षटकार फलंदाज बालीच्या बॅट मधून आणि षटकाराच्या साह्याने दीपेश प्रेशर मध्ये असतील. धावफलकावरती 6 धावा ऍड होतील आणि टीमची टोटल धावफलकावरती आपल्याला 19 पाहायला मिळेल. आमच्या कमेंट्री बॉक्स मध्ये गणेशजी डिंगोरे सरांचं शुभागमन झालेलं आहे, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक हार्दिक स्वागत. आज शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा कोहिनूर अर्थातच धोनी इन ऍक्शन मध्ये आपल्याला तिसऱ्या मॅच मध्ये पाहायला मिळेल, त्यांना देखील देऊया त्या मॅच साठी खूप साऱ्या अशा शुभेच्छा. यावेळेसचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा व्हाईट बॉल. अवांतरची धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळेल जाऊन पोहोचेल 20 धावा धावफलकावरती आहेत. षटकामधील शेवटचा चेंडू शिल्लक आहेत. महागडी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, 16 धावा खर्च केल्यात आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही कमबॅक करता तो मोमेंटम बिल्ड होतो आणि तो मोमेंटम बेस्ट ऑफ बोरशेती संघाच्या माध्यमातून बिल्ड झालाय. खुला टप्प्याचा बॉल बॅकटार पाहायला मिळाली. डीप मध्ये असतील फिल्डर, लॉंग ऑफ मध्ये थोडीशी चूक, सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि मैदानावरती 2 धावा देखील होत असताना कंप्लीट महेश होते आणि महेशच्या माध्यमातून मिसफिल्ड सिंगलला कन्वर्ट केले डबल मध्ये आणि एंड ऑफ अ सेकंड ओव्हर दुसऱ्या षटकाची समाप्ती. टीमची टोटल बेस्ट ऑफ बोरशेती संघाची प्रथम बॅटिंग करत असताना 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा ज्या मात्र धावफलकावरती आहेत. अर्जुन बांगर जरूर स्वस्तामध्ये बाद झाला, 4 चेंडू फेस करत 1 धाव बनवली. 25चा स्ट्राईक रेट त्याचा देखील होता, मात्र मैदानावरती कमबॅक करायची गरज होती. रोशन विखांडे आले, मात्र दुसरीकडे सलामीला आलेला बाली भागरे त्याच्या नावाने देखील बोरशेती संघ ओळखला जातो. रन मशीन आहे आणि त्याच्या माध्यमातून देखील खूप चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज दीपेशचा खरपून समाचार घेतलेला होता. तब्बल जर पाहायला गेले तर 18 धावा ज्या मात्र खर्च केल्या गेल्या या दुसऱ्या षटकामध्ये आणि आता शेरे संघ इन प्रेशर मध्ये पाहायला मिळतोय. रोशन विखांडे स्ट्रायकिंग एंड वरती, बाली आपल्याला नॉन स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळेल. तिसऱ्या षटकामध्ये मयुरेश आपल्याला बॉलिंग मध्ये पाहायला मिळतील. कमबॅक केलंय जो मात्र बेस्ट ऑफ बोरशेती संघाने. थोडासा बॅकफुट वरती शेरे संघ जरूर आहे, मात्र शेरे संघाला इतकंच सांगेल की मुश्किलों से भाग जाना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इंतजाम होता है, डरने वाले को नहीं मिलता जिंदगी में कुछ, लेकिन लड़ने वालों की कदमों में जान होता है. आज लढायचं आणि घडायचंय. शेरे संघाला मैदानावरती हेच करायचंय. पहिला बॉल आलाय डॉट, शूटकेचा निष्फळ डेफिनेटली घेतला असेल टीम शेरे संघाने. मयुरेशने पहिला बॉल ज्यावेळेस तुम्ही डॉट टाकता एक मानसिक दडपण जो असतो तो कमी होतो, प्रेशर कमी होतो, त्यानंतर कॉन्फिडन्स वाढतो आणि ते एक टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गरजेचं आहे. रोशन बेखांडे थोडेसे प्रेशर मध्ये असतील. यावेळेचा चेंडू यस प्रेशर दिसला, कट करायचा प्रयत्न, एस्टनच्या मागे कुठल्याही प्रकारची चूक होणार नाहीये. अजून एक मोठी विकेट जी मात्र बेस्ट ऑफ बोरशेती संघाला. फलंदाज रोशन वेखांडेची खेळी समाप्त. रोशन वेखांडे बॅक टू दी पवेलियन. रोशन वेखांडे 5 झाले, प्रेशरमध्ये होते आणि त्यानंतर चुकीचा शॉट सिलेक्शन पाहायला मिळाला. ज्यावेळेस डॉटस्पॉट पर्सेंटेज थोडी जास्त असते त्यावेळेस तुमच्यावरती प्रेशर येतो, ज्यावेळेस तुमच्यावरती प्रेशर येतो खराब गोलंदाजी खराब फलंदाजी तुमच्या माध्यमातून होते आणि ज्यावेळेस अशा प्रकारची कामगिरी होते संघ अडचणीमध्ये असतो. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळालं. रोशन वेखांडेवरती प्रेशर होतं, खराब शॉट सिलेक्शन, त्यानंतर कट आणि यष्टांच्या मागे सुरेख यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळालं. फलंदाज होतील बाद, विकेटचं होत असताना पतन. न्यू बॅटर मैदानावरती संदेश वेखांडे 4थ्या क्रमांकावरती आपल्याला पाहायला मिळते. रोशन विखांडे आणि अर्जुन बांगर बाद झाल्यानंतर बालीची साथ देण्यासाठी 4थ्या क्रमांकावरती 2 गडी बाद झाल्यानंतर डावखुऱ्या त्याचा विस्फोटक फलंदाज संदेश विखांडे. यावेळेस चेंडू पुलचा एक स्ट्रोक पाहायला मिळतो. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, चेंडू पडतोय नो मॅन्स लँड मध्ये. स्क्विलिकचा फील्डर मिड विकेट मध्ये जोपर्यंत येईल तोपर्यंत सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो फेक आपल्याला पाहायला मिळाली चांगली आणि 1 शॉट, त्यामुळे फक्त एकच धाव. धावफलकावरती होईल 8 आणि एका धावेच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. ऑन द बोर्ड 23 धावा धावफलकावरती. कमबॅक केलंय मयुरेशने, कारण आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले, 3 चेंडूंवरती एकच धाव खर्च केली आहे आणि कमबॅक होणं देखील गरजेचं आहे. तो कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. म्हटलं जातं ना कामयाबी के भी कुछ उसूल होता है, बुजदिलों के तो नखरे फिजूल होता है. मैदानावरती मयुरेशच्या माध्यमातून सांगितलं, जब हम है खडे तो हम सरकार से भी बडे. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या पट्ट्याने सुरेख स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि चेंडूने केली स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनची सफर पॅरलल टू द ग्राउंड. हा फ्लॅटेड स्ट्रोक षटकार.
हॉरिझॉन्टल बॅट स्विंग आडव्या पट्ट्याने खूप सुरेख असा फटका स्क्वेअर लेगला क्लिअर करत फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड आलाय सिक्सर. आणि षटकाराच्या साथीने धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील 29. या षटकाचा विचार केला आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ झालेला आहे आणि 4 चेंडूंवरती 7 धावा. गोलंदाज मयुरेश खूप चांगली बॅटिंग संदेश विखांडेच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा फटका सुरेख पाहायला मिळतोय. फलंदाजच्या बॅटमधून निघाल्या तग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. चेंडू स्लॉट मध्ये होता, डिपॉझिट केलंय स्कूलच्या प्लॉट मध्ये. इट्स ह्यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. बॅक टू बॅक 2 षटकार आलेले आहेत. तर मागच्या मॅच मध्ये देखील आपण पाहिलं जी इनिंग समाप्त झाली ती देखील 2 षटकारांनी समाप्त झाली आणि त्यानंतर निलेशचा जो मोमेंटम होता तो कॅरीड आउट झाला. वालशेत संघ जो मात्र फ्रंट फूट वरती पाहायला मिळत होता कारण 39 धाव्यांचं लक्ष होतं. मोमेंटम फार मोठी गोष्ट आहे. मोमेंटमच्या जोरावरती त्यांनी समोरच्या संघाला नमवलं. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल फिल्डर येतील आणि इथे झालेली चूक पाहायला मिळते. सिंगल झाली आहे कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल. मैदानावरती 2 धावा होत असताना कंप्लीट अशा रीतीने आपण पाहू शकतो. एंड ऑफ थर्ड ओव्हर तिसऱ्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल स्कोर कार्ड वरती प्रथम बॅटिंग करत असताना बेस्ट ऑफ बोरशेती संघाची पाहायला मिळते. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 37 धावा ज्या मात्र धावफलकावरती असतील. 37 ऑन द बोर्ड. 37 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या षटकामध्ये रुपेशने खूप चांगली कामगिरी केली मात्र त्यानंतर जो गोलंदाज येत होता त्याने फक्त आणि फक्त मी म्हणेल सकाळी नाश्ता केला नसेल का काय म्हणून धावा खात होते. आपल्या षटकामध्ये दीपेशने धावा खाल्ल्या, मयुरेशने धावा खाल्ल्या. दीपेशच्या माध्यमातून 18 धावा बहाल केल्या गेल्या आणि 15 धावा बहाल केल्या गेल्या मयुरेशच्या माध्यमातून. मात्र 3 चेंडू फार चांगले टाकले होते ते देखील मयुरेशने. मात्र त्यानंतर जे 3 चेंडू होते त्यावरती 14 धावा खर्च झाल्या आणि अशा रीतीने जर पाहायला गेलं तर धावसंख्या धावफलकावरती 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा धावफलकावरती. भावेश आपल्याला पाहायला मिळतील या शेवटच्या षटकामध्ये. फटका चांगला पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाली बागरे ब्रँडेड स्ट्रोक. आता शो सुरू झालेला आहे आणि बाली भागरे थांबायचं नाव घेत नाहीये. बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये तो सिर्फ झाकी है, पुरी किताब खुलनी अभी बाकी है. आलाय षटकार पहिल्या बॉल वरती आणि टीमची टोटल धावफलकावरती जाऊन पोहोचली आहे. बघता बघता 43 या आकड्यावरती. 43 रन्स ऑन द बोर्ड. जरूर पहिल्या षटकामध्ये 4 धावा आल्या मात्र नाव आमचं बेस्ट ऑफ बोरशेती आहे. नावाला साजेशी अशी कामगिरी आमच्या माध्यमातून होईल. बाली बागरे त्यानंतर रोशन विखांडे आणि त्यानंतर मैदानावरती संदेशने काय बॅटिंग केली आहे. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती आपल्याला या 3 खेळाडूंच्या माध्यमातून पाहायला मिळाली. आता गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. भावेश थोडेसे प्रेशर मध्ये असतील. खुलवा टप्प्याचा बॉल फटका उडवलाय व्ही शेप मध्ये. डीप मध्ये असतील फिल्डर कुठल्याही प्रकारची चूक करणार नाहीयेत. ट्रॅप होता, सापळा होता आणि त्या सापळ्यामध्ये मोठा मासा गळायला लागलाय. बॅकफिश डाऊन. फलंदाज बालीची खेळी समाप्त. बाली बॅक टू दी पवेलियन. फलंदाज बाली बागरे बाद झाले आणि आता संघ थोडंसं अडचणीमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय बेस्ट ऑफ बोरशेती. कारण जो मोमेंटम गेन केला होता तो मात्र आता मोमेंटम लूज करायच्या स्थितीवरती आता आपल्याला बेस्ट ऑफ बोरशेती संघ पाहायला मिळतोय. न्यू बॅटर मैदानावरती एंटर करतील ते म्हणजेच 5व्या क्रमांकावरती सुमित. पाहूया सुमितच्या माध्यमातून कशा प्रकारची कामगिरी केली जाईल. एसबी आपल्याला पाहायला मिळतील मैदानावरती. टेनिस बॉल क्रिकेट असं आहे की सोमवारपासून आपण वाट बघतो ती म्हणजे शनिवारची. कारण आपल्याला शनिवार ते रविवार क्रिकेट खेळायला भेटतो. आपण क्रिकेट इतकं प्रेम करतो की काही लोक खऱ्या अर्थानं ऑफिसला देखील जात नाही. यावेळेस चांगला चेंडू ऑप्शनच्या बाहेर थोडासा पडल्यानंतर चेंडूने बाहेरचं वळण घेतलं आणि त्यानंतर येस फलंदाज बाद. विकेटचं होत असताना पतन थोडंसं बाहेरचं वळण घेतलं म्हटलं होतं आणि एज होती की नाही हे माहिती नव्हतं. मात्र येस एज लागली आणि त्यानंतर थोडासा चेंडू डायव्हर्ट झाला आणि त्याला अनुषंगून फलंदाजांनी बाद घोषित केलेला आहे. विकेटचं पतन झालंय. फलंदाज होतील बाद. 1 more wicket down. असं म्हटलं जातं कि मंजिले मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, लेकिन हम कोशिश भी ना करें ये तो गलत बात है.
जिंदगी जख्मों से भरी है, फिलहाल वक्त को मरहम बनाना सीख लो, और हारना तो एक दिन मौत से भी है, फिलहाल इस मॅच में लढना सीख लो. आणि लढाई शेरे संघाने केली आहे सुरुवात. संघर्षाचा शंखनाद आता मात्र मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतो. बिगुल जो मात्र वाजवलं गेलंय कमबॅकचं, आणि आतापर्यंत 2 गडी जे मात्र या षटकामध्ये 2 चेंडू बाद झालेत. सलगचे 2 चेंडू 2 गडी बाद झालेले आपल्याला पाहायला मिळतील. रिदम रनवे मध्ये मिस्टेक, थोडीशी फंबलनेस रनवे मध्ये अर्थातच आपल्याला पाहायला मिळाली बॉलरच्या, आणि त्याला अनुषंगून पंचांनी मृत चेंडू डेड बॉल असं घोषित केलं. दर्शकांच्या माहितीसाठी सांगतो की ज्या चेंडूवरती आपण कुठल्याही प्रकारचं कार्य पाहत नाही, चेंडू रिलीज होत नाही, अशा चेंडूला आपण मृत चेंडू डेड बॉल असं घोषित करतो. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतो, मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. म्हणतोय देखील आपण पाहू शकतो उदय की सिकंदर हालातों के आगे नहीं झुकता, तारा टूट भी जाए वो जमीन पर नहीं गिरता. गिरते हैं हजारों दरिया समंदर में, लेकिन कोई समंदर किसी दरिया में नहीं गिरता. खूप चांगली बॅटिंग मैदानावरती आता उदयच्या माध्यमातून पाहायला मिळते. लेफ्टी बॅटर जे मात्र मैदानावरती संदेश आले होते, संदेशच्या माध्यमातून विजयाचे संदेश मिळाले. बोरशेती संघाला 2 षटकार आले, मात्र त्यानंतर उदयच्या माध्यमातून हा महत्वाचा षटकार. यावेळेस चांगला चेंडू कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो, आणि फलंदाज होतील बाद. 1 more विकेट डाऊन. स्मॉल बट इफेक्टिव्ह इनिंग. एक स्मॉल कमी आपल्याला पाहायला मिळाला. 2 चेंडू फेस केले, 1 षटकार. दुसऱ्या बॉलवरती आली विकेट. कमबॅक करत असताना मैदानावरती पाहू शकतो आपण फलंदाज उदय समोर, ते म्हणजेच भावेश. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जर विचार केला, 5 चेंडू हाताळलेत, 2 षटकार आलेत, आणि 3 गडी जे मात्र बाद झाले. म्हणजे प्रत्येक बॉल हा एक मोमेंटम आहे मी म्हणेल या मॅच मध्ये, कारण 3 विकेट आणि 2 षटकार. सिंगल डबलने या मॅच मध्ये मी म्हणेल या शेवटच्या षटकामध्ये काही मिनिंगच नव्हती. मात्र त्यानंतर आपण पाहू शकतो बेस्ट ऑफ बोरशेती संघाने काय कमबॅक केलंय, आणि त्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक आपल्याला पाहायला मिळालं शिरे संघाच्या माध्यमातून. जरूर ओमकार जो मात्र उपस्थित नाहीये, मात्र आपल्याकडे जेवढं आहे त्यामधून आता विश्व निर्माण करावं लागेल. जितकी धावसंख्या आहे ती धावसंख्या बनवावी लागेल. जरूर ओमकार नाहीयेत, बाकी सर्व खेळाडू आहेत, आणि त्या खेळाडूंच्या जोरावरती आता मात्र मॅच जिंकावी लागेल. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. एंड ऑफ 4th ओव्हर, 4थ्या षटकाची समाप्ती, आणि धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 49 प्लस 2 धावांची पॅनल्टी. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 51 धावा. 52 धावांचं लक्ष्य मैदानावरती असेल, ते म्हणजे टीम शेरे संघासमोर. थोडंसं अवघड लक्ष जरूर आहे, मात्र म्हटलं जातं कोई भी लक्ष्य इंसान की सोच से बड़ा नहीं और हारा वही जो लढा नहीं. आज ती लढाई होईल का पाहूया शेरे संघाच्या माध्यमातून. दुसऱ्या इनिंग मध्ये बनवायचे आहेत तब्बल 52 धावा, आणि 52 धावा चेस केल्या जातील की डिफेंड, याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करेल आमचे साथी समालोचक वेलवेट व्हॉइस ऑफ बदलापूर. बदलापूरचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे तुषारजी शिंदे सरांचा आवाज आपण ऐकणार आहात खेळाडच्या दुसऱ्या सत्रामध्ये, जिथे 52 धावांचं लक्ष आणि शेरे संघ चेस करेल.
धन्यवाद प्रसन्नजी. आपण जाऊयात खेळाच्या द्वितीय सत्राकडे, जिथे आपण पाहतोय शेरे संघासमोर लक्ष असेल. आपण पाहतोय अगदी 52 धावेंचं 52 रिक्वायर्ड इन लिगल 24 डिलिव्हरीज. 52 धावेंचं लक्ष आणि दोन तुल्यबळ संघांमध्ये ही लढत मैदानावरती सुरू आहे. आणि खेळाच्या अनुषंगानं दोन्ही संघांना देऊया शुभेच्छा. ऑल द बेस्ट बोथ द टीम्स. शो द गुड गेम. क्वालिटी क्रिकेट. लेट्स प्ले. पहिला बॉल फुल टॉस लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आणि बॉल जाईल सीमारेषच्या पलीकडे. हा असेल चौकार. पहिल्याच बॉलवरती अतिशय कमालीचा स्ट्रोक आपण पाहतोय. पहिला बॉल फुलटॉस होता आणि त्यावरती मात्र फुलटॉल वसूल केला गेलाय. चौकार. पहा, पहिला बॉल फुलर लेनचा जरूर टाकायचा होता गोलंदाज अर्जुनला, परंतु त्यावरती आक्रमण केलं गेलंय. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार. विकाससाठी पुढचा बॉल. यावेळेस मात्र कव्हर रिजनला आपण पाहतोय कव्हर आणि पॉइंटचे क्षेत्ररक्षक इंटरेस्टेड. सेल डिप्लाय. पहिल्या बॉल वरती चौकार, परंतु दुसऱ्याच बॉल वरती श्रवण या ठिकाणी करतायत पलटवार. चांगला बॉल आपण पाहतोय. अर्जुन इथे मात्र पलटवार करतायत. चांगला बॉल त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आणि विकेट अर्जित केली आपण पाहायला. अर्जुनने पहिल्या बॉलवरती चौकार आला. फुलटॉस होता, परंतु दुसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकास यांनी केला आणि ते बाद झालेत. क्रमांक 3 वरती नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होतील. आपण पाहतोय दोन्ही संघ मात्र तुल्यबळ आहेत आणि इथे मात्र संघर्ष होताना तुम्हाला पाहायला मिळेल. जरूर विकेट आली आहे, परंतु इथे अजून देखील संघर्ष या मॅचमध्ये बाकी आहे. धावफलकावरती धावा असतील 4. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 4 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. नवीन बॅटर आपण पाहतोय रुपेश क्रमांक 3 वरती मैदानावरती दाखल झाले. तिथून धाब्यांची आवश्यकता आहे आणि धाबा मैदानावरती शोधावे लागतील. अर्जुन बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल आपण पाहतोय फुल लेनचा हा बॉल होता. प्ले अँड मिस. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला. अक्रॉस बॅटेड स्ट्रोक इथे बनवायचा प्रयत्न जरूर झाला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. खेळून सरळ विकेट किपरचा वेध घेतला. आणखी एक बॉल आपण पाहतोय निर्धावलय. षटक क्रमांक आपण पाहतोय 1 मार्ग असते. पहिल्या बॉलवरती चौकार, तदनंतर विकेट, तदनंतर निर्धाव बॉल. यावेळेस मात्र बॅकफुटला गेले. आपण पाहतोय पॉइंट रिझनला एकेरी धाव इथून घेण्याचा प्रयत्न असेल. एकेरी धाव अर्जित होईल का? तर होईल आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 5. षटक क्रमांक 1 मार्ग असते. 5 धावा धावफलकावरती. इथे आणखी एक विकेट येताना आपण पाहतोय. विकेट आली आणि धावांची मात्र आवश्यकता असताना सातत्याने विकेट मात्र गमावत चाललाय शेरी संघ. इथून पुनरागमन जर करायचं असेल तर धावा जमवणं अतिशय गरजेचं आहे आणि धावांची शोधवाट निर्माण करावी लागेल. त्याखेरीज पर्याय नाही आहे. इथे आपण पाहतोय वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बॉल गेलाय. 1 धाव मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 6. षटक क्रमांक 1 आपण पाहतोय पूर्ण झाले. 6 धावा धावफलकावरती आणि थोडंसं अडचणीमध्ये शेरे संघ सध्याच्या घडीला, परंतु पुनरागमन करण्याची क्षमता या संघाकडे देखील आहे आणि पुनरागमनासाठी मात्र क्रिकेटचा खेळ देखील ओळखला जातोय. इथून पुनरागमन करण्याची संधी शेरे संघाला देखील मिळेल, त्यामध्ये शंका नाही आहे. एका बाजूने तुम्हाला शेरे संघ खेळताना पाहायला मिळतोय, तर त्यांच्या अगेन्स्ट तुम्हाला पाहायला मिळतोय बेस्ट ऑफ बोरसिटी आणि आतापर्यंत बेस्ट परफॉर्मन्स पाहायला मिळाला आहे बेस्ट ऑफ बोरसिटी संघाचा.
खेळाच्या आपण पहिल्या सत्रामध्ये पाहिलं संदेशने कशा रीतीने बॅटिंग केली, बालीची इनिंग कोण विसरेल. आणि जरी अर्जुन स्वस्तात बाद झाला असला तरी देखील मधल्या फळीतील फलंदाज त्यांनी खूप चांगली कामगिरी मैदानावरती केली आणि संघाला एका सन्मानजनक धावसंख्येपर्यंत नेऊन ठेवलंय. धावफलकावरती आपण पाहतोय सध्याच्या घडीला चेस करताना सेरे संघाच्या नावावरती 6 धावा आहेत आणि 2 बॅटर मैदानावरती आपण पाहतोय. मयुरेश आणि रुपेश जोडी मैदानावरती आहे आणि मोठ्या फटक्यांची नितांत आवश्यकता मैदानावरती आहे. 18 बॉल 46 धावेंची आवश्यकता. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, इथे मात्र झाली चूक. आणखीन एक घरपोच सेवा, फ्री होम डिलिव्हरी, विकेट खेळाडू बाद. आणि अडचणी मात्र वाढत चालल्यात. आपण पाहतोय सेरे संघाचा पाय आणखी खोलामध्ये जाताना तुम्हाला पाहायला मिळतोय आणि इथून मात्र एका पाठीमागून एक धक्के लागताना पाहायला मिळत आहेत. भावेश बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या बॉलवरती विकेट. खरं तर चौकारानं सुरुवात या खेळाच्या उत्तरार्धाची सेरे संघानं केली होती विकासने, परंतु तदनंतर विकेटचा सिलसिला सुरू झालाय. आणि खरं तर आपण पाहतोय 52 धावा म्हणजे खूप मोठं आव्हान नाहीये, परंतु प्लॅनिंग इथे पाहायला मिळालं नाही. आणि जे प्लॅनिंग बेटर पाहायला मिळालंय ते मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमचं. अर्थात आपण पाहतोय या ठिकाणी बेस्ट ऑफ वॉरसिटी संघ आपला बेस्ट देताना मैदानावरती पाहायला मिळाली आहे. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी, कारण शहापूर तालुक्यामधील खरं तर टेनिस क्रिकेट विश्वातील धुरंधर आज मैदानावरती एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतील. कमी गतीने हा बॉल टाकला, गती परिवर्तन पाहायला मिळते. आणि क्रिकेट किती इझी आहे ज्यावेळेस अशा रीतीने क्रिकेट मैदानावरती खेळलं जातं. एक संघ पूर्णतः डॉमिनेट करतो आणि दुसरा संघ त्याच्या समोर मात्र हतबल होतो, त्यावेळेस वाटतं क्रिकेट किती इझी आहे. पुढचा बॉल ज्यावेळेस आपण पाहतोय ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल ऑन साइडला, पुन्हा एकदा स्लॉग शिफ्ट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती होते परंतु बॉलच्या खाली पोहोचतील, कारण बॉल बऱ्याच काळ हवेमध्ये होता. आणि इथे मात्र आणखीन एक झेल टिपलाय. विकेट. विकेटचा सिलसिला थांबायला तयार नाहीये. खेळाच्या द्वितीय सत्रामध्ये विकेट्स तुम्हाला पाहायला मिळाल्या सातत्याने. आणि सेरे संघ कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळालंय. आतापर्यंत डॉमिनेट केलं या संपूर्ण सामन्यामध्ये. खरं तर बेस्ट ऑफ बोरसिटी संघाने आणि आवश्यकता होती फाईट बॅक करण्याची, बाउन्स बॅक करण्याची सेरे संघाला, परंतु सुरुवातीला आपण पाहिलं भागीदारी बिल्ड झाली नाही. आणि क्रिकेट हा खेळ भागीदारीचा, इथे जर भागीदारी बनली नाही तर मग तुम्हाला मॅच जिंकणं कठीण होतं. आणि तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळते. सामना जिंकायचा असेल तर भागीदारी तुम्हाला बनवणं अनिवार्य असतं. आणि खरं तर धावांसाठी आता देवाचा धावा करण्याची आवश्यकता आहे. आणखी एक विकेट तुम्हाला क्लीन बोल्ड स्वरूपामध्ये पाहायला मिळाली. विकेटचा सिलसिला मैदानावरती थांबायला तयार नाहीये आणि सेरे संघाच्या अडचणी मात्र सातत्याने वाढताना तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाज विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती, परंतु यावेळेस हॅट्रिक पूर्ण होणार नाहीये. डेड बॉल कॉल केलाय पंचांनी आणि विकेट हॅट्रिकची संधी अजून देखील मैदानावरती असेल. डेड बॉलचा कॉल जरूर केलाय.
नवीन बॅटर आपण पाहतोय जेपी मैदानावरती पोहोचलेत क्रमांक 7 वरती. इन नंबर 7 जेपी मैदानावरती आहेत. पुढचा बॉल सफल झाले यावेळेस मात्र हॅट्रिकची संधी आहे, परंतु स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहेत, बनतील दर्शक. फुल टॉस होता ऑस्टनच्या बाहेर, जुसी फुल टॉस आणि त्याला पाठवलंय स्लॉक स्वीपचा लाजवाब फटका आपण पाहतोय. फुल टॉस वरती फुल टॉल वसूल केलाय, चौकार आलाय आणि हा चौकार मात्र सामन्याचा निकाल किंवा परिणाम बदलवेल का हा देखील प्रश्न क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटच्या पटलावरती आहे. गोलंदाज आपण पाहतोय भावेश बॉलिंग ट्रॅक वरती षटकामध्ये आल्यात 3 विकेट आतापर्यंत ऑलरेडी आल्यात, परंतु ओव्हर हॅट्रिक पूर्ण झाली. ऑफ्टनच्या बाहेरचा हा बॉल होता आपण पाहतोय हार्ड लेंथ वरती. षटकाचा देखील खेळ इथे संपलाय आणि 2 षटकांची घोषणा पंचांनी केली आहे. धावफलकावरती धावा असतील केवळ 10. 52 धाव्यांची आवश्यकता आहे. 10 धावा केवळ धावफलकावरती. 12 बॉल 42 धाव्यांची आवश्यकता आहे. बेस्ट ऑफ बोर सिटी खरं तर आपलं बेस्ट तिथे पाहायला मिळाला आहे हा संघ मैदानावरती आणि शहापूर तालुक्यामधला हा संघ आहे आणि खरं तर आपण पाहतोय ग्रामीण क्रिकेट क्षेत्रामध्ये या संघाची दहशत काय ते मात्र मैदानावरती दाखवलंय. खूप चांगली कामगिरी पाहायला मिळाली आहे सेरे संघाच्या विरोधामध्ये. सेरे संघ देखील ताकदवर संघ आहे, परंतु आज आपण पाहतोय पूर्णतः वर्चस्व या सामन्यावरती जर कोणी गाजवलं असेल तर बेस्ट ऑफ बोर्सिटी संघाने, परंतु अजून देखील 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे आणि त्या 2 षटकांमध्ये पुनरागमन करण्याची पूर्ण संधी या ठिकाणी सेरे संघाकडे देखील आहे. एसबी बॉलिंग ट्रॅक वरती स्क्वेअर कट आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, कव्हर रिजनला मिळेल. एकेरी धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असतील आपण पाहतोय 11. स्क्वेअर कटचा लाजवाब फटका होता, परंतु डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. 11 धावा धावफलकावरती एसबी बॉलिंग ट्रॅक वरती. पुढचा बॉल यावेळी क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अगदी मिड ऑन क्षेत्रामध्ये सेल सुटलाय. क्षेत्ररक्षक तैनात होती त्यांच्या हातामध्ये आपण पाहतोय सेल इथे होता, परंतु सेल ड्रॉप झालाय. बॉल डॉट असेल. एक धाव आली. पुढचा बॉल आपण पाहतोय अटेम्प्टेड स्विच हिट आणि तिथे आपण पाहतोय बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अँगल क्रिएट झाला कारण राईट आर्म राऊंड द विकेट पद्धतीने ते गोलंदाजी करतायत. बॅट आणि बॉल मध्ये संपर्क होत नाहीये. बॉल डॉट आलाय. फटका खरं तर चूज चांगला केला होता, परंतु त्याच्यामध्ये एक्झिक्युशन परफेक्ट पाहायला मिळालं नाही. स्लॉक स्वीपचा फटका आपण पाहतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहेत. स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न मैदानावरती सुरू आहे आणि 2 धावा इथून मात्र अर्जित होतील. 2 धाव्यांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 14 धावा धावफलकावरती. 14 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 14 धावा धावफलकावरती एसबी बॉलिंग ट्रॅक वरती. रुपेश आणि त्यांच्या जोडीनं आपण पाहतोय मैदानावरती जेपी ही जोडी सध्याच्या घडीला. यावेळेस आपण पाहतोय फुल लेनचा बॉल होता. बॉल हवेत तर उंच गेलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती बॉलच्या खाली पोहोचतील. बरंच अंतर कापायचं होतं, ते अंतर सुरक्षितरित्या कापलंय आणि आणखी एक बॉल आपण पाहतोय सेल मध्ये परावर्तित केलाय. सेल टिपला गेलाय विकेट. सातत्याने विकेट इथे जाताना पाहायला मिळाल्यात. आतापर्यंत 6 खेळाडू बाद झाले. धावफलकावरती धावा आहेत केवळ 14. खेळाचं द्वितीय सत्र सुरू झालं आणि खरं तर सुरुवात खूप चांगली केली विकासने. आपण पाहिलं चौकारानं सुरुवात केली, परंतु या मैदानावरती धावा चेस करणं आतापर्यंत कठीण गेलेलं आपण पाहिलंय. शहापूरचं हे ऐतिहासिक खाडे विद्यालयाचं हे मैदान आहे, खाडे महाविद्यालयाचं, आणि या मैदानावरती सुरू असणारी ही क्रिकेटची दीप्यमान स्पर्धा आपण पाहतोय. पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक पुन्हा आहेत. पुन्हा एकदा बॉल खाली. ऍक्सेंट रिप्ले पाहायला मिळतोय की काय, किंवा कॅचिंग प्रॅक्टिस मैदानावरती सुरू आहे की काय असं चित्र मैदानावरती भासेल, परंतु हा एक सामना आहे आणि इथे विकेट आली आहे. 14 धावा धावफलकावरती 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. जवळपास आपण पाहतोय टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर जी आहे ती मात्र ऑलरेडी तंबूच्या आश्रयाला परतलं गेली आहे आणि सध्याच्या खडीला आपण पाहतोय टेल एंडर मैदानावरती आहेत. आणि टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खरं तर टेल एंडर आपण मानत नाही, कारण 11 क्रमांकापर्यंत फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते आणि प्रत्येक खेळाडूकडे क्षमता असते चौकार षटकार मारण्याची, कारण मोठी इनिंग तुम्हाला साकारायची नसते. 6 बॉल 40 धाव्यांची आवश्यकता, 38 धाव्यांची आवश्यकता आहे. 6 बॉल आणि 38 धावा अजून देखील बनवायच्यात. लक्ष खूप कठीण होताना पाहायला मिळालंय या ठिकाणी शेरे संघासाठी. अंतिम षटकासाठी गोलंदाज
इथे आपण पाहतोय हुक करण्याचा प्रयत्न झाला, क्षेत्ररक्षक आहेत, बॉल खाली पोहोचलेत, सेल टिपतील आणि आणखी एक विकेट. सातत्याने तुम्हाला प्रत्येक बॉलवरती पाठीमागच्या 3 बॉलवरती 3 विकेट आलेले आपण पाहिले. शेवटचे 5 बॉल शिल्लक 38 धाब्यांची आवश्यकता आहे. तर मॅच मध्ये वर्चस्व खरं डॉमिनेटिंग परफॉर्मन्स पाहायला मिळाला. या ठिकाणी दाद दिली पाहिजे बेस्ट ऑफ बोरसिटी संघाचे, कारण समोरचा संघ देखील ताकदवर होता, परंतु समोरच्या संघाची तेवढी ताकद आहे ना, असं म्हणतात ना, युक्तीपेक्षा शक्ती श्रेष्ठ असते. इथे मात्र तेच चित्र मैदानावरती पाहायला मिळालंय. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ, आणि इथे मात्र चांगली युक्ती पाहायला मिळाली, चांगलं प्लॅनिंग पाहायला मिळालं आणि त्या प्लॅनिंगच्या जोरावरती इथे मात्र वर्चस्व गाजवलंय ते क्षेत्ररक्षण करणारी टीम, अर्थात बेस्ट ऑफ बोरशेती संघानं. अंतिम षटकातील काही बॉल शिल्लक. आणखी एक बॉल आपण पाहतोय, डॉट आणलाय, आम बॉल होता, त्याच्यामध्ये काही व्हेरिएशन नव्हतं. सरळ विकेट किपरचा वेध बॉलने घेतलाय. हलकीशी अपील झाली पंचांकडे आणि फलंदाज आणखी एक बाद होतील विकेट. साईनगर चेरपोली संघाचे संघनायक विनंती, आपण या ठिकाणी सेकंड राऊंडची पहिली मॅच खेळणार आहोत आणि विनरची ही मॅच असेल. आपण आपल्या कॅप्टनला विनंती आहे की आपण देखील रिपोर्टिंग करायचे, जास्त विलंब लावू नका, ही आयोजकांच्या वतीने सूचना आहे. तर एक प्लेअर शॉट होता आपण पाहतोय आणि इथे विजय मिळवलाय आपण पाहतोय बेस्ट ऑफ बोरसिटी संघाने. विजयी संघाचं अभिनंदन आणि पराभूत संघाचं देखील करूयात कौतुक. टॉस साठी यायचंय बेस्ट ऑफ बोरसिटी संघाचा संघनायक आणि त्यांच्या जोडीनं आपण पाहतोय साईनगर संघाचा संघनायक. दोन्ही संघाचे संघनायक विनंती आहे की आपण नाणेफेक करण्यासाठी या. या ठिकाणी आपण पाहतोय